मी काही दिवसांपूर्वी मराठवाडा साहित्य संमेलनात उद्धवजी ठाकरे जाताना पाहिलं. तिथे जाऊन सुद्धा ते खोके ओकेवरच बोलत आणि आमच्या कार्यक्रमाच्या 4 का 5-7 दिवस अगोदर साहेबांनी होकार दिला आम्हाला. मुंबई हायकोर्टाने साहेबांना बोलायची बंदी केली. 1 मेला आज आपल्याकडे पुणे विद्यापीठात मराठी भाषा भवन सुरू होणार आहे. 3 ते 4 किलोमीटर चालू. मला आठवतं तोच दिवस होता ज्या दिवशी अमित साहेब ठाकरे हे नवी मुंबईत रस्त्यावर उन्हात चालत होते आणि उद्धवसाहेब ठाकरे हे शिवतीर्थावरती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सत्ता असो नसो ह्या महाराष्ट्रामध्ये पॅरलल सरकार कोणाचं आहे तर ते राजसाहेब ठाकरे नावाचं. एक ठाकरे शिवतीर्थावर शपथ घेतो आणि एक ठाकरे रस्त्यावर. नमस्कार, मी संतोष पाटील आपल्या मनसे सोशल या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपले पाहुणे आलेले आहेत श्री गजानन काळे, जे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आहेत, मनसेचे प्रवक्ते आहेत आणि नवी मुंबईचे शहराध्यक्ष पण आहेत. गजानन सर, तुमचं सहर्ष स्वागत. आज तुम्ही आमच्यासाठी खास वेळ काढून इथं आला आहे, त्यामुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. काळे साहेब, तुम्हाला सुरुवात करताना मला असं वाटतं पहिलं म्हणजे थोडीशी मला बॅकग्राऊंड माहिती आहे, पण आपल्या दर्शकांसाठी जी बॅकग्राऊंड तुमची, की तुम्ही चळवळीतनं प्रवास सुरू केला असं ऐकण्यात आलेलं आहे. जरा तुम्ही त्याच्याबद्दल थोडं सांगू शकाल का? मी संतोषराव तुमचं सगळ्यात पहिल्यांदा मनसे सोशल हे जे काही पक्षाचा विचार, धोरणं, भूमिका मांडण्यासाठी जे काही माध्यम तुम्ही वापरलं आहे, मी जवळपास सगळे मुलाखती बघितल्या आहेत आणि त्याच्यानंतरच म्हटलं आपण हे गेलं पाहिजे आणि आपले ज्या काही भूमिका असतील, मी करत असलेली कामं असतील, हे मांडण्यासाठी तुम्ही जे व्यासपीठ उभं केलं आहे, तुमचं सगळ्यांचं, तुमच्यासह तुमच्या सगळ्या टीमचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो. सगळ्यात पहिल्यांदा खूप चांगला रीच, म्हणजे अगदीच इन्स्टापासून सगळीकडे खूप चांगला रीच पोहोचतोय. मला वाटतं खूप ऑर्गॅनिक पद्धतीने हे काम सुरू आहे, कुठले ऑथरायझेशन न घेता सुद्धा. अगदी. मग तो मोर्चा असेल पुणे विद्यापीठ, मला वाटतं माझ्या इमेजेस पोहोचल्या ना तेवढ्या इमेजेस तुमच्या पोहोचलेल्या, त्यामुळे तुमचं कौतुक करतो सगळ्यात. तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचतायत ह्याच्यातच मनसे सोशलचं यश आहे. नाही, मला वाटतं मनसे आणि राजसाहेब याच्यामध्ये TRP इतकं आहे की मनसेच्याबद्दल तुम्ही काही केलं तरी ते लगेच पोहोचतं. अगदी. मी थोडं चळवळीच्या विषयावर येतो. म्हणजे मुळात खूप वर्षांनी, म्हणजे प्रवेश केल्यानंतर मला वाटतं खूप वर्षांनी कोणीतरी हा प्रश्न मला विचारला आहे. आयुष्यात राजकारणात यायचंच नाही असंच धोरण आमचं होतं. म्हणजे राजकारण म्हणजे गजकारण, त्यामुळे राजकारणात यायचं नाही, आपलं सामाजिक काम करत राहायचं. आणि जे काही वरचे पक्ष होते त्यावेळी, म्हणजे मला वाटतं तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झालेली नव्हती. त्यावेळी अस्तित्वात असलेले पक्ष म्हणजे काँग्रेस 2009 असेल, काँग्रेस राष्ट्रवादी असेल. म्हणजे माझं काम सुरू होतं 2002 पासून. म्हणजे विद्यार्थी सेनेत मी आलो, गोवंडीसारख्या झोपडपट्टीत मी होतो, छात्र भरती नावाची एक समाजवादी विद्यार्थी संघटना आमच्या आयुष्यात आली. माझे स्वतःचे क्लासेस होते, त्यामुळे मी पूर्वीपासून शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित होतो. छात्र भरती आल्यानंतर असं वाटलं की आपण याच्यात काम करायला पाहिजे. आणि छात्र भरती कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हती, त्याच्यामुळे वाटलं की आपण चला ह्या पक्षात नसल्यामुळे विद्यार्थी संघटनेत काम करू शकतो. राजू परोळेकरांच्या माध्यमातून राजसाहेबांकडे भेट झाली आणि नंतर आम्ही साहेबांना, मला आठवतं 2008 की 2009ला, म्हणजे प्रवेशाच्या वर्षभर अगोदर मुंबई विद्यापीठात कलिना कॅम्पसमध्ये छात्र भरतीच्या माध्यमातून आम्ही सलग 3 वेळा GS निवडून आणला होता. आणि मी राजसाहेबांना विनंती केली होती की 27 फेब्रुवारी 2008 बहुद्या 8 किंवा 9 की मराठी भाषा दिवस होता आणि तोपर्यंत मनसेच्या व्यासपीठावरती अजून मराठी भाषा दिवस तितक्या मोठ्या उत्साहात होत नव्हते. म्हटलं साहेब, मराठी भाषा दिवस आहे, आपण छात्र भरतीच्या व्यासपीठावर कलिना कॅम्पसमध्ये आम्ही उद्याची मराठी उद्याचं महाराष्ट्र असा एक परिसंवाद ठेवतोय आणि आपण त्याला वक्ते म्हणून यावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. तोपर्यंत तुमचा मनसेशी संबंध नव्हता अजिबात. त्यावेळी साहेबांनी होकार दिला आणि मला वाटतं मराठीच्या बद्दल खूप असं आंदोलन सुरू होतं राजसाहेबांच्या माध्यमातून. आणि आमच्या कार्यक्रमाच्या 4 का 5-7 दिवस अगोदर साहेबांनी होकार दिला आम्हाला. मुंबई हायकोर्टाने साहेबांना बोलायची बंदी घातली. आमच्यासमोर असा मोठा प्रश्न की बरं हे मी कोणाला सांगितलं नाही. साहेबांचा मेसेज होता की बहुधा मी येणार नाही, कारण मला बोलायलाच बंदी आहे, तर मी कुठे परिसंवाद. अगदी. तर आमच्या डोक्यात ठरलं की राजू परोळेकर त्याला बोलतील, पण आपण शेवटच्या क्षणाला, कारण कलिना कॅम्पसमध्ये MSc MPhilचे PhDचे विद्यार्थी, पहिल्यांदा इतका चांगला क्राऊड साहेबांना ऐकायला, म्हणजे अगदी बुद्धिजीवी क्राऊड कॅम्पसचा मिळणार होता. जे
46-48 डिपार्टमेंटची मुलं, म्हणजे मराठी असेल, सायकोलॉजी असेल, इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, मला वाटतं की त्या विषयात साहेबांनी यावं. परुळेकर आल्यानंतर मी थोडा आग्रह केला आणि साहेबांना फोन केला. पुढच्या 10व्या मिनिटाला साहेब तिथे हजर होते. साहेब बोलले मी बोलणार नाही, मी प्रेक्षकांमध्ये बसेल. क्या बात. परुळेकर बोलले, त्यांच्यासमोर मी प्रास्ताविक केलं आणि साहेब तिथून निघून गेले नंतर. आणि नंतर ही चर्चा सुरू झाली आणि आम्ही स्वतःहून मग सगळ्या छात्र भरतीला घेऊन त्यावेळच्या पूर्ण महाराष्ट्रातून एक 3-4 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. तिथून माझा राजकीय प्रवास सुरू झाला. मी आता हेच तुम्हाला विचारणार की तुम्ही म्हणला की छात्र भारतीच्या मार्फत तुमचं काम चालू होती, चळवळीतनं चालू होते. असं काय वाटलं की तुम्हाला राजकारणामध्ये येताना राजसाहेबांच्याच पक्षात यावं, ह्याच्या मागचं विचारधारा काय होती? कारण का तेव्हा अनेक पक्ष मला वाटतं होतेच तुम्हाला आकर्षित करू शकणारे. मला एक दिसलं ना की काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल, आजही जर बघितलं, ह्या आमदाराचा मुलगा, या खासदाराचा मुलगा, ह्या नेत्याचा मुलगा आणि त्यांच्या आयुष्यभर सतरंजा उचलणं, याच्या पलीकडे ह्या पक्षाने कोणालाही संधी दिली नाही. आदरणीय बाळासाहेबांच्या नंतर आपण जसं बघितलं की उद्धव ठाकरेंकडे जरी नेतृत्व आलेलं असलं तरी सुद्धा आमदाराचा पोरगा युवा सेनेत पदाधिकारी, कीर्तिकरांचा पोरगा अमोल कीर्तिकर युवा सेनेत पदाधिकारी, शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे युवा सेनेत पदाधिकारी. म्हटलं की इथे आपल्याला कुठल्याही प्रकारची संधी मिळणार नाही. बरं, राजसाहेबांसारखं उत्तुंग नेतृत्व बघितलं. छात्र भारतीच्या व्यासपीठावर आम्ही मराठीचा जयघोष केला आणि मनसेची मराठी हा मुद्दा, मला वाटतं हा कनेक्ट पहिल्यांदा झाला. बरोबर की छात्र भारतीच्या माध्यमातून मराठीचा विषय आम्ही घेत होतो आणि राजसाहेबांनाही पाहिलं की साहेब खूप मोठ्या जोरकस पद्धतीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून आपण प्रेरणा घेतली आणि आज हा मराठीचा मुद्दा राजसाहेबांच्या माध्यमातून पुढे घेऊन जातो. मला वाटलं की आपण साहेबांबरोबर जोडले गेलो पाहिजे. बरोबर. राजसाहेबांची मराठीची भावना ही नैसर्गिक आहे अगदी. म्हणजे बाकी पक्षांची, म्हणजे उद्धव ठाकरेंची भावना ही कृत्रिमपण आहे मराठीच्या बद्दल. ज्यावेळी निवडणूक जवळ येते, म्हणजे मला पोस्टर आठवतंय की आदित्य ठाकरे वरळीमधून ज्यावेळी उभे राहिले त्यावेळी आदित्य ठाकरेंनी स्वतः बॅनर केमचो वरळीचे लावले. म्हणजे आज काही ठिकाणी इमेजेस दाखवतात की मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा गुजरातीमध्ये बॅनर लावले. ते मनसेच्या एक क्षुल्लक छोट्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी लावलेले आहेत. स्वतः राजसाहेब ठाकरे किंवा अमित साहेब ठाकरे यांनी यांची कॅम्पेनिंग कधीही कुठल्याही गुजराती भाषेत केलेली नाही. पण आदित्य ठाकरेंनी स्वतःची कॅम्पेनिंग मतांच्या लाचारीसाठी केमचो वरळीच्या माध्यमातून. म्हणजे मराठी असणं आणि मराठी जगणं ह्याच्यातला जो फरक आहे तो मला वाटतं तुम्ही आता सांगा. हो, पण आता मराठी मतदार, जसं राजसाहेब म्हणतात की ज्यावेळी आरोप झाला की मी मराठी मतांमध्ये फूट पाडतो, राजसाहेब म्हणतात काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून सगळ्या पक्षांना मराठी मतदान होतं. बरोबर. पण यांची भावना मराठीच्या बद्दल, म्हणजे मराठी गाणी लागण्यापासूनचा कोण आवाज उठवतो तर राजसाहेब ठाकरे उठवतात. मराठी पाट्यांबद्दलचा आवाज कोण उठवतं तर राजसाहेब ठाकरे उठवतात. मराठीमध्ये रेल्वेमध्ये भरती झाली पाहिजे म्हणून आवाज कोण उठवतं, राजसाहेब ठाकरे. मला काल परवाची गंमत तुम्हाला सांगतो. माझ्या शाखेत मी काल बसलोय, माझ्याकडे भारतीय जनता पक्षाचा एक मोठा पदाधिकारी नवी मुंबईतला आला आणि म्हणाला की शिपिंगच्या पद्धतीने माझ्या पोराने कोर्स केलाय, तो एका कंपनीत इंटरव्ह्यूला गेलाय, त्याला ओरली म्हणजे त्या लेखी स्वरूपात 96 मार्क आहे 100 पैकी आणि त्याला तोंडी परीक्षेत नापास केलं. मी म्हटलं तुम्ही बीजेपीत आहात, तुमचे मंत्री आहेत तिकडे, म्हणजे मंत्री होते गणेश नाईक, आमदार मंत्री सत्तेत आहे, म्हटलं तुम्ही करून घ्या ना. म्हणजे आमच्या स्टाईलने ऐकणार नाही आणि इथे मराठी म्हणून माझ्या पोराला डावलं. म्हणजे बीजेपीत असणाऱ्या जो मराठी पदाधिकारी जो आहे भारतीय, त्यालाही वाटतं की मराठीबद्दल कोण भांडतं. बरोबर. म्हणजे सत्तेत असणाऱ्यांना सुद्धा अपेक्षा कुणाकडनं आहेत तर राजसाहेब ठाकरे. म्हणून मला वाटतं की राजसाहेबांची भावना मराठीबद्दलची, महाराष्ट्राबद्दलची ही नैसर्गिक आहे. राजसाहेबांची भावना हिंदुत्वाबद्दलची ही नैसर्गिक आहे. त्यामुळे मराठी आणि हिंदुत्व ह्या मुद्द्यावर, म्हणजे साहेबांनी त्यावेळी मराठीचीच भूमिका खूप जोरकसपणे मांडली होती. मला वाटतं की छात्र भरती म्हणून आम्ही त्या विषयामुळे जोडलो गेलो आणि आजपर्यंत काम करतोय. तुम्ही आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तुम्ही आता सरचिटणीस आहात, तर हा विद्यार्थी सेनेचा आपला मनसेच्या विद्यार्थी सेनेचा प्रवास कसा आहे, म्हणजे त्याची व्याप्ती काय आहे, आज तुम्ही त्याच्यामध्ये सक्रिय आहात तर त्याच्याबद्दल थोडं सांगा ना. विद्यार्थी सेनेबद्दल आम्हाला थोडं सांगा. मला वाटतं की आता गेली 2 वर्षच अमित साहेब ठाकरे यांनी विद्यार्थी सेनेचं नेतृत्व हातात घेतलं. मी आज या मुलाखतीला येताना विचार करत होतो, गेल्या 2 वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबईच्या 36च्या 36 विधानसभा, ठाणे आणि पालघरच्या 24 विधानसभा, याचा जर सर आकडा काढला संतोष हा, तर 188 विधानसभा आत्तापर्यंत 2 वर्षामध्ये, म्हणजे पूर्व आणि पश्चिम विदर्भ सोडलं तर अमित साहेब ठाकरे या नेतृत्वाने पिंजून काढल्यात. बरं, नुसतं फक्त पिंजून नाही काढल्यात, प्रत्येक ठिकाणी विधानसभेत जाऊन त्या ठिकाणी जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, मग ती 50च्या गठ्ठ्यात असतील, 100च्या याच्यात असतील, 200 असतील, 300 असतील, ह्या मुलांशी 1-to-1 संवाद साधला. बरं, हे नेतृत्व त्यांचं ऐकत होतं की त्यांच्याकडून काय विषय येत आहेत. अगदी कोणाचा रॅगिंगचा विषय, कोणाचा हॉस्टेलचा विषय, दुष्काळग्रस्त भागातून मुलं आली त्यांच्या फीचा विषय, शैक्षणिक शुल्काचा विषय. जर मी ह्या 188 विधानसभेचा आकडा काढला, मी स्वतः त्या संपूर्ण दौऱ्यात होतो. पश्चिम महाराष्ट्र स्वतः माझ्याकडे प्रभार असल्यामुळे मी सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे ग्रामीणच्या दौऱ्याला होतो. 188 विधानसभेत, 288 पैकी 188 विधानसभेत अमित साहेब ठाकरे किमान 1 ते 1.25 लाख विद्यार्थ्यांना भेटले. किमान 1 ते 1.25 लाख विद्यार्थी. बरं, त्यातल्या 1 ते 1.25 लाख 1.5 लाख विद्यार्थ्यांमधून आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात 400 ते 500 कॉलेजला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे युनिट आहेत. आणि या संपूर्ण याच्यातून या 1 ते 1.25 लाख विद्यार्थ्यांमधून अमित साहेब ठाकरे यांनी एक 20 ते 25 हजार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संपूर्ण महाराष्ट्रभर पदाधिकारी आहेत. म्हणजे अगदी कॉलेज युनिट पासून ते राज्य पातळीपर्यंत. मी थोडंसं वेगळे पण सांगायला मगाशी नावं घेतली. आज तुम्ही 2 युवा सेना आहेत आणि 2 राष्ट्रवादीच्या युवक आघाड्या आहेत. एक अजित पवारांची युवक आघाडी, एक शरद पवारांची युवक, आदित्य ठाकरेंची युवा सेना, श्रीकांत शिंदेची युवा सेना. आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेत आजही भरणा कोणाचा आहे? या आमदाराच्या पोराचा, या खासदाराच्या पोराचा. अमित साहेब ठाकरे यांच्याकडे अपवाद आमचे यश सरदेसाई सोडले तर विद्यार्थी सेनेचा जो कोर आहे, गजानन काळे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. गजानन काळेचे वडील आमदार नाहीत, खासदार नाही, नगरसेवक नव्हते. अखिल चित्रे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. संदीप पाचांगे सरचिटणीस कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. संभाजीनगरमधला ग्रामीण भागातला आमचा राजू जावळेकर, ज्याची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. ते आमचं ही सगळी म्हणजे संतोष गांगुर्डे. मला वाटतं की अमित साहेब ठाकरे यांनी हे शक्य नव्हतं का? आमचे 13 आमदार होते, अगदी आमच्याकडे नगरसेवक होते. बरोबर. मला वाटतं तुम्ही म्हणायचं हे म्हणता की जे सामान्य कुटुंबातल्या मुलांना जे एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायची मानसिकता आणि त्यांना प्रमोट करणं जर काय असेल तर ते खऱ्या अर्थाने या विद्यार्थी सेनेमार्फत सुद्धा जे राजसाहेब करतात मनसेमार्फत, तेच अमित साहेब. हो, 100%. म्हणजे 13च्या 13 आमदार काढले आपण राजसाहेबांच्या वेळी. किंवा पुण्यामध्ये आता 29-30 नगरसेवक होते, मुंबईत नगरसेवक होते, नाशिकला 40 नगरसेवक होते. ह्या सगळ्यांची राजकीय पार्श्वभूमी काढली तर हे कुठेही यांच्या घरात, काही जणांच्या घरात सरपंच सुद्धा नव्हते, अगदी ते ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हते. अशा मंडळींना राजसाहेब ठाकरे यांनी ओळख दिली, त्यांच्या चेहऱ्याला साहेबांनी प्रस्थापित केलं आणि त्यांच्यामधून नगरसेवक आमदार घडवले. मला वाटतं की हे म्हणजे काही वर्ष अगोदर हे असंच नेतृत्व महाराष्ट्रात आदरणीय बाळासाहेबांचं होतं, अगदी, की ज्यांनी ह्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना, तरुणांना चेहरा दिला, ओळख दिली, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, लोकसभा अध्यक्ष केलं. तर मला वाटतं की राजसाहेबांनी आज तोच कित्ता साहेब गिरवताना दिसत आहेत आणि अमित साहेब ठाकरे तोच राजसाहेबांचा वारसा आज पुढे घेऊन जाताना दिसत आहेत, की सर्वसामान्य मुलांची मिसळत आहेत. म्हणजे मला आठवत नाही की आदित्य ठाकरेंनी त्यांच्या उभ्या युवा सेनेच्या अध्यक्षपदाच्या आयुष्यामध्ये कुठल्याही विद्यापीठावर विद्यार्थ्यांनी युवकांचा प्रश्न घेऊन मोर्चा काढला. यांना प्रस्थापित मिळालेलं आहे. अगदी अगदी अगदी. मी आता पुढचा प्रश्न त्याच्यावरतीच येणार होतो की आत्ताच तुम्ही एक साधारण 8-15 दिवसापूर्वीच पुणे विद्यापीठावरती मोर्चा काढला, तर त्या अनुषंगाने तो मोर्चाचं यश काय होतं आणि आज तुम्हाला विद्यार्थी चळवळीमध्ये तुम्ही जेव्हा काम करताय तेव्हा येऊ घातलेले किंवा आत्ताचे जटिल विद्यार्थ्यांचे प्रश्न कुठले वाटतात? नाही, मला एक आठवतं की साहेबांनी पक्ष स्थापन केल्यावर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता आणि त्या दौऱ्यातून सगळं म्हणजे त्याच्या अगोदर साहेब महाराष्ट्रभर फिरत होते, पण एक नवीन पक्ष काढताना त्या नवीन पक्षाकडून महाराष्ट्रातल्या जनतेच्या, महाराष्ट्रातल्या तरुणांच्या, महाराष्ट्रातल्या महिलांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या काय अपेक्षा आहेत
अमित साहेबांनी तेच मॉडेल घेतलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. अजूनही आमचा फक्त विदर्भाचा पट्टा अमित साहेबांचा राहिला. त्यांनी पहिल्यांदा लक्षात दिलं की पहिल्यांदा संघटना बांधली, पहिल्यांदा दौरा, पहिला हा महाराष्ट्र समजून घेऊ, इथल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊ. त्याच्यानंतर त्यांनी आमच्यावर एक बैठक घेतली आणि सगळ्या विद्यापीठांवरती महाराष्ट्रातल्या, अगदी मुंबईपासून, पुणेपासून, सोलापुरापासून ते डॉक्टर आंबेडकर मराठवाडा, सगळ्या विद्यापीठांवरती त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन मोर्चे काढायचे आमचं ठरलं. आणि ज्याची सुरुवात म्हणजे नेतृत्वाने काय करायचं असतं, तर नेतृत्वाने अगदी सुरुवातीला उभं राहायचं असतं आणि एक आदर्श निर्माण करायचा असतो की मी सुरू केलं, आता तुम्ही सुरू करा. बरोबर. म्हणजे फक्त आम्हाला मोर्चे काढायला सांगितलं नाही अमित साहेबांनी, पुणे विद्यापीठातले महत्वाचे 8 ते 10 प्रश्न घेऊन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. येस, अगदी 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 अगदी. आणि त्यांचा तो स्वभाव आहे, मी ज्यावेळी पण पाहिलंय की ज्या पद्धतीने ते सगळ्या तरुणांमध्ये मिक्स होतात. म्हणजे आजचा व्हिडिओ आलाय की राजसाहेब ठाकरे मेळावा घेतात आणि अमित साहेब ठाकरे उभे राहिले. म्हणजे मला आठवत नाही की रोहित पवारांचा आणि आदित्य ठाकरेंचा असा एखादा व्हिडिओ की शरद पवार साहेब बसले, शरद पवार साहेब मेळावा घेत आहेत, तर रोहित पवार व्यासपीठावरच असतात. रोहित पवार कुठल्या तरी गर्दीत उभे राहिलेले आम्ही पाहिलं नाही. शरद पवार शांत असतील, रोहित पवारच बोलत असतात. म्हणजे उद्धव साहेबांच्या अगदी उजव्या साईडलाच आदित्य ठाकरे असतात आणि राजसाहेबांच्या व्यासपीठावर मात्र अमित साहेब ठाकरे कुठल्या तरी टोकाला बसलेले असतात, नाही तर कुठल्या तरी गर्दीत. तर मला वाटतं हे वेगळेपण आहे या नेतृत्वाचं. अमित साहेब ठाकरे या नेतृत्वाचं वेगळेपण आहे. मराठी भाषा भवनाचा विषय एवढी वर्ष प्रलंबित होता पुणे विद्यापीठामध्ये. अमित साहेब ठाकरेंसारखं नेतृत्व येतं, मोर्चा काढतंय. 1 मेला आज आपल्याकडे पुणे विद्यापीठात मराठी भाषा भवन सुरू होणार आहे. मला वाटतं गेली 12-15 वर्ष जो विषय प्रलंबित होता तो 1 मोर्चा, 1 नेतृत्व, याच्यामुळे आज दसाच लागताना दिसतो. उपकेंद्र जे नाशिकचं होतं, उपकेंद्र जे नगरचं होतं, जे वर्षोनुवर्ष अर्धवट अवस्थेत होतं, वर्षोनुवर्ष तिथल्या विद्यार्थ्यांना छोट्या मोठ्या कामासाठी पुणे विद्यापीठात यावं लागतं, ते उपकेंद्र जूनपासून आता या शैक्षणिक वर्षापासून सुरू होते. शेकडो विषय असे त्या दिवशी जे काय आम्ही मार्गी लावले, त्यात हॉस्टेलचा असेल, हॉस्टेलच्या मेसचा असेल, हे सगळे विषय अमित साहेबांनी घेतले आणि आज आपण बघतो की लेखी स्वरूपात उत्तर आले. ही जशी लोकसभा निवडणूक होईल पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठात अशाच पद्धतीने विषय घेऊन खऱ्या अर्थाने हा मोर्चा यशस्वी झाला असं म्हणतात. हो, 100% अगदी. आणि मोठी गर्दी होती. म्हणजे मला पोलिसांनी सांगितलं की आत्तापर्यंत पुणे विद्यापीठावर इतक्या गर्दीचा मोर्चा कधीही झालेला नाही आणि कुठल्याही विद्यार्थी संघटनेने तो मोर्चा काढलेला नाही. तर मला वाटतं हे यश आहे की निवडणुकांमध्ये काय होतंय याच्यापेक्षा खाली जो मास आहे तो अजूनही राजसाहेब ठाकरे, मनसे आणि अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाबरोबर आहे. म्हणजे मला आठवतं की वर्धापन दिनाला माझ्याकडे जो पहिला वर्धापन दिन मुंबईच्या बाहेर झाला, तर राजसाहेब ज्यावेळी आले त्यावेळी भाषणाची सुरुवात अशी होती की महाराष्ट्रातल्या पत्रकारांना आणि महाराष्ट्रातल्या प्रस्थापित नेतृत्वाला, प्रस्तावित पक्षाला हे आश्चर्य आहे की एवढा डाऊनफॉल पक्षाचा चालू आहे, आपण सलग निवडणुकांमध्ये आपल्याला अपयश मिळतंय, तरी सुद्धा ही गर्दी मात्र राजसाहेबांच्या बाजूची हटत नाहीये. म्हणजे अजूनही लोकांना निवडणुकांचं यश अपयश याचं जर खोलात गेलो तर ते कसं मिळवलं जातं हे आज वेगळं सूत्र आहे. मला वाटतंय, मला वाटतं तुम्ही आता विद्यार्थी सेनेचे पुढचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दलही मला वाटतं थोडंसं तुम्ही म्हणजे काय नियोजन आहे की येणाऱ्या काळामधले कुठले तुम्हाला प्रश्न वाटतात, येऊ जे घातलेत त्याच्याबद्दलचं कशा पद्धतीचं नियोजन आहे, कुठल्या विषयांना कोविड. म्हणजे आता आपण काही पत्रकार अमित साहेबांना भेटायला त्या दिवशी आले होते. 23ला मोर्चा होता, 22ला एक संध्याकाळी चहापाण्याचा कार्यक्रम होता. तर आमच्याही तो डोक्यात होता की राईट टू एज्युकेशनचा जो विषय की 25% खाजगी शाळांमध्ये जागा गोरगरिबांना होत्या जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहे. आता यावेळी शाळा महाराष्ट्र सरकारने अशी केली की खाजगी शाळांनाच त्याच्यातून वगळलं. अगदी म्हणजे 2 किलोमीटर 3 किलोमीटरच्या अंतरावर जर एखादी शासकीय महापालिकेची शाळा असेल, झेडपीची शाळा असेल, तर तिथे प्राधान्य दिलं जाणार आहे. बरं, याचं कारण काही महिन्यांपूर्वी अमित साहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना भेटलो होतो की या खाजगी शाळांना जो शुल्काचा परतावा राज्य सरकारने दिला पाहिजे तो 1200 कोटी रुपयाचा बॅकलॉग अजूनही राज्य सरकारने दिलेला नाही. म्हणून या खाजगी शाळा आता ह्या आरटी मधून बाहेर पडताना आपल्याला ऍडमिशन देऊ इच्छित नाही दिसत आहेत की ह्या सगळ्या शाळा म्हणतात की आम्हाला पैसेच मिळत नाही. आपण एकाच बाजूला म्हणायचं शिक्षण ही मूलभूत गरज आहे आणि एकाच बाजूला राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% शिक्षणावर खर्च केला पाहिजे, आपण 3% खर्च करतोय.
तर मला वाटतं राज्य सरकारने धडा घ्यावा याच्यातून. आता RTEचं ॲडमिशन सुरू होणार आहे. आमचा हा आग्रह आहे, अमित साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की खाजगी शाळांना याच्यातून वगळू नये. बरं, शासकीय शाळांची काय परिस्थिती आहे? आपण समान शिक्षणाचा हक्क म्हणतोय, त्यांना समान संधी देण्याचा हक्क म्हणतोय, तर याच्यामध्ये आज झेडपीच्या शाळांची काय अवस्था आहे महाराष्ट्रातल्या? बेंचेस नीट आहेत, भिंती नीट आहेत, वर्ग नीट आहेत, शिक्षक नीट आहेत, ग्राउंड्स आहेत, प्लेग्राऊंड्स आहेत. महानगरपालिकेच्या शाळांची काय अवस्था आहे? जिथे मुंबई ठाण्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळा होत्या शिवसेनेच्या हातात अनेक वर्ष, त्यांचं जर सर्वेक्षण केलं तर लक्षात येईल की त्या शाळांमध्ये नीट पाणी तरी आहे का पोरांसाठी? म्हणजे ह्याच्यातनंच कळतं की मुलं महानगरपालिकेच्या किंवा शासकीय शाळांमध्ये मुलांना ॲडमिशनच घ्यायला कुटुंब नको म्हणतात. हो, 100% ना. त्यांनी परिस्थितीच पाहिलेली आहे की तुम्ही शिक्षणाचा दर्जाच नाही आहे तिकडे. बरं, ही खाजगी शाळांची फी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना परवडणार. म्हणजे मोठी बोंबाबोंब करून हे आदित्य ठाकरे आणि रोहित पवार गेले होते दिल्लीला, दिल्लीचं मॉडेल घ्यायला. काय झालं? म्हणजे मला आत्ता ह्या क्षणाला तुम्हाला सांगायचंय, राजसाहेबांनी विकास आराखडा केलाय. अमित साहेबांच्या माध्यमातून आम्ही नुसतं एज्युकेशनची ब्लूप्रिंट काढणार आहोत. एज्युकेशनवरती पूर्ण ब्लूप्रिंट. आणि आमची मागणी आहे अमित साहेबांच्या नेतृत्वाखाली की या महाराष्ट्र सरकारने, मग ते प्राथमिक शिक्षण असो, माध्यमिक शिक्षण असो, उच्च शिक्षण असो, एक शिक्षणाची श्वेतपत्रिका का काढू नये? शाळा कॉलेजेस कोणाचे आहेत? काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांचे वर्षोनवर्ष. याची फी आज गगनाला भिडलेली आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाने डॉक्टर होणे, सर्वसामान्य माणसाने इंजिनियर होणे, सर्वसामान्य माणसाने आर्किटेक्ट होणे. बरं, नवीन टूम काढली डीम युनिव्हर्सिटी, ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी. या माध्यमातून म्हणजे गोरगरिबाने भविष्यात उच्च शिक्षण घेऊ नये अशी शैक्षणिक कत्तल महाराष्ट्र आणि देशात सरकार नावाची गोष्ट करते आज. तर मला वाटतं याच्यावरती पुढच्या काही दिवसांमध्ये 100% महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आमचा हातोडा निश्चितपणे चालणार. मला वाटतं मराठी शाळां जे बंद करायचा घाट घातलेला आहे त्याच्या संदर्भात काही भूमिका घेतली वाटतं. मला आठवतंय, एकतर आदित्य ठाकरेंनी कोविडमध्ये मोठा गाजावाजा करून पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर 15% फी माफीचा GR काढला होता. या महाराष्ट्रात एकही शाळाने आणि कॉलेजने तो GR राबवला नाही. जी काय मोठी टूम वाजवली जाते. मुंबई पब्लिक स्कूल नावाचं एक मॉडेल मुंबईमध्ये आदित्य ठाकरेंनी इंट्रोड्यूस केलं. तिथे इंग्रजी माध्यमातून शिकवायला त्यांनी भरती काढली, ज्यांनी D.Ed इंग्रजीतून केलंय. आणि अचानक सांगितलंय आता ग्रामीण भागातून शिक्षण मराठी माध्यमातून घेऊन आलेला जो विद्यार्थी आहे त्याने नंतर D.Ed इंग्रजीतून केल्यानंतर तो त्याला एलिजिबल होतो की नाही? मात्र अशा 150 मुलांना मुंबई महानगरपालिकेत यांची सत्ता असताना बाहेर ठेवलं. 6 महिने या मुलांनी उपोषणं केलीत. हे तुमचं मराठीबद्दलचं प्रेम आहे? हे आदरणीय बाळासाहेबांचे संस्कार आहेत? तर मला वाटतं पहिल्यांदा हे शिकावं की कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. त्यामुळे आजही ह्या आत्ता काहीतरी त्या मुलांना काहीतरी भरती प्रक्रियेत घेतले असं मी काहीतरी ऐकून आहे. पण त्या मुलांना बाहेरच ठेवलं होतं एवढी वर्ष. नुकसान झालंच 100%. आणि आजही ज्या पद्धतीने मराठी शाळा, म्हणजे राजसाहेबांनी काल परवा सांगितलं की त्याचं किमान सेमी इंग्रजी तरी करा. कारण आजकाल सर्वसामान्यांना सुद्धा त्याचं आकर्षण असायला पाहिजे. तर मला वाटतं पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे अजूनही मराठीतले बोर्ड शाळांच्या बाहेरचे सुद्धा साधे हे नाहीये. राजसाहेबांनी आमच्याकडे नवी मुंबईत हे केलं होतं की मराठी माध्यमातून शिक्षण मिळावं. केसरकरांनी घोषणा केली. पण आजही CBSE, ICSE, IB बोर्डांच्या ज्या शाळा आहेत त्यांचा इथे मराठी विषय शिकवला जात नाही. पुढच्या काही दिवसामध्ये मनसे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून सगळ्या शाळांमध्ये जाऊन आम्ही त्याची तपासणी करणार आहोत आणि त्याचा अहवाल राज्य सरकारला देणार आहोत. राज्य सरकारने पहिल्यांदा काही करावं, नाही केलं तर अमित साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणे करणार. याच्यावर मला वाटतं MPSCच्या संदर्भात सुद्धा काही भूमिका घेतल्यात. मला आठवतं त्या स्वप्नील लोणकर जो सुप्रियाताईंच्या बारामती लोकसभेत त्या मुलाने आत्महत्या केली, ती सगळी भरती प्रक्रिया होत नव्हती, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा स्वप्नीलच्या कुटुंबाकडे जाणारं या महाराष्ट्रातलं एकमेव नेतृत्व होतं ते अमित साहेब ठाकरे होते. त्याच्यानंतर तो MPSCचा विषय आम्ही खूप मार्गी लावला. म्हणजे अनेकांना नंतर भेटले अमित साहेब ठाकरे, त्या मोर्चालाही जाणार होते नंतर काही गोष्टींमुळे. पण पुढच्या काही दिवसांमध्ये MPSCच्या भरतीचा सुद्धा विषय, म्हणजे पुण्यात मला आठवतं की 2 लाख मुलं आज शिक्षण घेत आहेत. अगदी म्हणजे वेगवेगळ्या सगळ्या पेंगेस या त्या माध्यमातून ही सगळी ग्रामीण भागातून मुलं, दुष्काळग्रस्त भागातून आलेली मुलं राहत आहेत.
पुढच्या वेळी यांचं संघटन करून राज्य सरकारला निश्चितपणे आम्ही भाग पाडू अमित साहेबांच्या नेतृत्वाखाली की लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पार पडली पाहिजे. आता तुम्ही सातत्याने अमित साहेबांचा उल्लेख करत आहात, तर तुम्हाला आता पुढचा प्रश्न मला हा विचारायचा वाटतो की आज महाराष्ट्रातले जी तरुण नेतृत्व म्हणून जे आहेत ह्यांच्यातलं आणि अमित साहेबांच्या मधलं वेगळे पण काय वाटतं तुम्हाला? नाही, मला एक असं वाटतंय निश्चितपणे की शेवटी कुठल्याही नेतृत्वाच्या पोटी जन्म घेतल्यानंतर त्या व्यक्तीने नेतृत्व प्रस्थापित करणं ही खूप अवघड गोष्ट असते. म्हणजे मला आठवतं नितीन गडकरी साहेब एकदा म्हणाले होते की जर माझ्या मुलाला यायचं असेल तर त्याने पोस्टर लावण्यापासूनची सगळी कामं केली पाहिजेत. अमित साहेब ठाकरे मला आठवतं की ज्यावेळी ते विद्यार्थी सेनेत किंवा पक्षाच्या नेतेपदी नव्हते, छोट्यातले छोटे विषय घेऊन ते कुठल्याही मीडियाला न हे करता विनोद तावडेंकडे आलेले मी पाहिले. बरं. मी 2 ते 3 विषयात म्हणजे एक क्रीडा विभागात एक मुलगी होती, स्पोर्ट्समध्ये होती आणि तिला आज ती तहसीलदार आहे. कधीतरी मी घेऊन येईल, ते जे काम केलं होतं ते अमित साहेब ठाकरेंनी विनोद तावडेंकडून केलं होतं. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अत्यंत सर्वसामान्य मुलांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचं नेतृत्व पुढे आणणारं हे नेतृत्व आहे. पक्षातल्या कुठल्याही याच्या प्रस्थापित नेत्याच्या मुलांसंदर्भात किंवा याच्याबद्दल आग्रह म्हणजे मला मोर्चा म्हणजे कुठल्या तरी मोर्चा म्हणजे मला आठवतं की नवी मुंबई महानगरपालिकेवर आम्ही 6,500 कामगारांच्या एरियाची रक्कम होती 90 कोटी रुपये. ती मिळेल की नाही आम्हाला शंका होती, कारण आपल्या नवी मुंबईत काही आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाही, सत्ता नाही कुठली. मी अमित साहेबांना आग्रह केला, त्यावेळी ते विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष नव्हते, मनसेचे नेते नव्हते. मी त्यांना आग्रह केला की आपण ह्या मोर्चात यावं. भर उन्हात 3 ते 4 किलोमीटर चालून, मला आठवतं तोच दिवस होता ज्या दिवशी अमित साहेब ठाकरे हे नवी मुंबईत रस्त्यावर उन्हात चालत होते आणि उद्धवसाहेब ठाकरे हे शिवतीर्थावरती मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. हेडिंग होती, एक ठाकरे शिवतीर्थावर शपथ घेतो आणि एक ठाकरे रस्त्यावरती. त्यावेळी ह्या कामगारांसाठी नुसतं ते चालत आले नाही, आयुक्तांशी भांडले आणि त्याच्यानंतर मला सांगायला निश्चितपणे आनंद होतोय की 90 कोटी रुपये कामगारांच्या खात्यात वर्ग झाले. मला वाटतं की हे वेगळेपणे की असे अनेक प्रश्न त्यांनी नुसतं सोडवले नाहीत, त्या प्रश्नांबरोबर राहिले, त्याचा पाठपुरावा. मला आठवतं की महिना का 15 दिवस लागले होते तो सगळा निर्णय यायला. जवळपास 2 दिवस आड अमित साहेब ठाकरे यांच्यासारखा फॉलोअप एकही राजकीय नेता घेताना मी पाहिलेला नाही. दर 2 गोष्ट तडीच 100% म्हणजे आजही आम्ही इथे ना की ते कुठले विषय कसे सुटणार आहेत, काय सुटणार आहे, मराठी भाषा भवनाचं काय, याचे फोटो मागवा, हॉस्टेलचे फोटो मागवा, खरंच आहे का, आणि त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत ते दाखवले. म्हणजे हा सूर्य हा जयत्रथ ही मानसिकता. मला हे वेगळेपण दिसले, जे वेगळेपण आज आदित्य ठाकरेंकडे नाही, जे वेगळेपण आज रोहित पवारांकडे नाही. ही माणसं आजही एका प्रस्थापित नेतृत्वाची, कोण मुलं आहे, कोण भाचा आहे, कोण पुतणे आहे, जे काय असेल ते व्यासपीठावर थेट येतात, थेट बसतात आणि त्यांना थेट राजे पण मिळाले. म्हणजे अमित साहेब ठाकरे यांनी काल परवा तुम्ही झी युवाला पाहिलं असेल, आणि वहिनींचं आणि त्यांच्या मेसेजचं हे केलं, पण राजसाहेबांनी अजूनही मला मेसेज केलेला, हे तावून सुलाखून निघालेलं नेतृत्व. कौतुक मिळो ना मिळो, एक विद्यार्थ्यांचे, युवकांचे, इथल्या कामगारांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न आले की ते प्रश्न नुसतं ऐकून नाही घ्यायचे, ते प्रश्न सोडवण्यासाठी जेवढं मला आठवतं की पुण्यामध्ये नेतृत्व लादायचं नाही तर ते एस्टॅब्लिश होणं. पुण्यात काहीतरी आता आंदोलन झालं होतं, मोठी तोडफोड झाली होती, आशिष साबळे, प्रशांत वगैरे सगळ्यांना अटक बिटक झाली होती. पोलिसांचा सगळा फॉलोअप घेऊन सकाळी आंदोलन केल्यानंतर संध्याकाळी ते सुटले. अमित साहेब ठाकरे सतत फोन करत होते. म्हणजे मी राजसाहेबांची सवय बघितली की मुंबई विद्यापीठात आम्ही आंदोलन झाल्यानंतर ज्यावेळी मी भेटायला गेलो, एका मुलाला खूप लागलं होतं आणि राजसाहेब चौकशी करत होते. मला विचारलं तू घरी हे केलं. हे नेतृत्व उगाच नाही तयार झालं. बरोबर. म्हणजे हे नेतृत्व इतकं काळजी घेणार आहे, म्हणजे राजसाहेब असतील, शर्मिला वहिनी असतील, अमित साहेब असतील, त्याच्यातून ही लोक चिकटलेली आहेत मधमाशासारखी, की त्यांना वाटतं की त्यांचं निरवच्छ प्रेम आहे राजसाहेबांवरती. मला कोणीतरी सांगितलं होतं की बहुधा आपले ढिकले साहेब आमदार होते त्यावेळी आणि राजसाहेबांचा पूर्ण ताफा चालला आहे कुठेतरी नाशिक आणि ह्या मार्गे. ढिकले साहेबांना बहुधा डायबिटीसचा आजार, ताफा थांबला, राजसाहेब स्वतः टिफिन घेऊन मागे आले 7व्या 8व्या गाडीला ढिकले साहेब की तुम्ही थोडं खाऊन घ्या, मग आपला ताफा जाईल.
म्हणजे तोच काळजीवाहू स्वभाव जो राजसाहेबांमध्ये आहे तोच आपल्या सहकाऱ्यांच्या मागे उभं राहणं, प्रश्नासाठी पूर्णपणाला स्वतःला लावून घेणं, आंदोलनाचं म्हणजे त्यांनी पुण्यात सांगितलं की मी माझ्या आयुष्यातली पहिली केसची वाट बघतोय. म्हणजे फ्रंटला येऊन खेळणं जे असतं की नुसतं आदेश देणं नाही. कल्याणला ज्यावेळी मी आणि संदीप देशपांडेने आम्ही आंदोलन केलं, विदाऊट तिकीट गेलो आणि ते ट्रेन हे केलं, तेव्हा आम्ही भेटायला गेलो राजसाहेबांना, तर अमित साहेब बोलले की मला का नाही घेऊन गेला, माझ्यावर पण केस पडली असते, चांगलं झालं असतं. तर मला वाटतं फ्रंटला येऊन खेळणं हे या नेतृत्वाचं वेगळेपण आहे. अगदी म्हणजे मागं न थांबता नुसतं स्वतः लीड करणं. येस. अगदी अगदी. काळे साहेब, तुम्ही आता तुमच्या विद्यार्थी चळवळीबद्दल, विद्यार्थी सेनेबद्दल बराच बोलला. तुम्ही पक्षाच्या नवी मुंबईचे पण शहराध्यक्ष आहात. तर मला असं वाटतं तर पुढची तुमची जी काय आत्ताच तुम्ही एका मोर्चाचा उल्लेख केला, त्या अनुषंगाने मला वाटतं तिथं बरीच तुम्ही आंदोलनं केली. म्हणजे अगदीच नाव घ्यायचं आलं तर सिडकोचं काय आंदोलन होतं, कामगारांचा आता मोर्चा, ह्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. मला मुळात खरं म्हणजे नवी मुंबई हे आमचे सिमेंट कॉन्क्रीटचं शहर आहे. याच्या अगोदर मनसे यायच्या अगोदर इथे आंदोलनं होत नव्हती, इथे कुठलीही चळवळ होत नव्हती, ना प्रस्थापित नेतृत्वाकडून ना विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून. मनसेने नवी मुंबईकरांना सवय लावली की नवी मुंबईकरांच्या प्रश्नासाठी नवी मुंबईकरांनी रस्त्यावर आले पाहिजे आणि मनसे त्याला साथ देईल. मला सिडकोचा आज नवी मुंबईत आपले नगरसेवक, आमदार, खासदार नाही, कुठलीही सत्ता नाही. सिडकोच्या 8,000 सिडको सोडतधारकांच्या घरांचा प्रश्न होता. अगदी ही सगळी गोरगरीब, सर्वसामान्य आणि विशेषतः सगळी मराठी कुटुंब, 8,000 मराठी कुटुंब यांना 35 लाखात घर दिलं जात होतं, जे मुळातच 25-27 लाखात दिलं पाहिजे होतं पंतप्रधान आवास योजनेत. तो प्रश्न आम्ही घेतला. राजसाहेब ठाकरे नवी मुंबईत या सगळ्या सिडको सोडतधारकांना, त्या सगळ्यांना भेटायला आले. साहेबांनी शब्द दिला की मी मुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला घेऊन जातो. साहेब मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले. त्यानंतर नांदगाव साहेबांच्या माध्यमातून त्या विषयाचा आम्ही पाठपुरावा केला आणि आज 8,000 सिडको सोडतधारकांना 35 लाखाचं घर 26 लाखात मिळते. तर मला वाटतं राजसाहेब ठाकरे नावाची जादू, करिश्मा, सत्ता असो नसो, ह्या महाराष्ट्रामध्ये पॅरलल सरकार कोणाचं आहे तर ते राजसाहेब ठाकरे नावाचं. 8,000 मराठी कुटुंबांना आज 9 ते 10 लाख रुपये, म्हणजे जर आपण ते गुणिले 8 केले तर आज 400-500 कोटीच्या वर, म्हणजे 400-500 कोटीचे आपण घोटाळे ऐकलेत फक्त. 500 आणि 600 कोटीचे सर्वसामान्यांना फायदा मिळाला आहे असं महाराष्ट्रात कुठलीही योजना आपण बघत नाही. पण साहेबांमुळे आज ही गोष्ट घडली. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. मी हे असे अनेक अनुभव बघितले. आपण कोविडमध्ये लायब्ररीवाल्यांचा प्रश्न असो, मुख्यमंत्र्यांकडे नाही गेले, ते राजसाहेबांकडे गेलेत. वारकऱ्यांचा प्रश्न असो, राजसाहेबांकडे गेलेत. कामगारांचा प्रश्न असो, ही सगळी मंडळी राजसाहेबांकडे गेले. मी तेच आता ॲक्च्युली तुम्हाला हाच प्रश्न विचारणार होतो की नवी मुंबईमध्ये सगळे प्रस्थापित आहेत आणि तिथं ह्या सगळ्यांच्या भाऊगर्दीत तुम्हाला काम करताना आणि हे एवढं यश मिळवत आहे, ह्याच्या मागचं म्हणजे पद्धत, कार्यपद्धत कशी आहे तुमची? मला वाटतं ही संधी असते ना. ते तुम्ही गोष्ट ऐकली की नाही मला माहीत नाही. एका बेटावरती दोघेपैकी एक सेल्समॅन जातो आणि तो बोलतो त्या बेटावरती कोण चप्पल घालत नाही, त्यामुळे इथे काही चप्पलांची विक्री होणार नाही. दुसरा सेल्समॅन जातो आणि सांगतो इथे कोणच चप्पल घालत नाही, मोठ्या प्रमाणात चप्पलांची विक्री होईल. तर मला वाटतं नवी मुंबईसारख्या वाळवंटात महाराष्ट्र नवनिर्माण सेना रुजवताना आम्ही हे पाहिलं की एकाच बाजूला प्रस्तावित पक्ष आहे जे कुठेही सर्वसामान्यांच्या प्रश्नांना स्पर्श करत. आज मला सांगायला आनंद वाटतो की नवी मुंबईत पक्षाच्या 40 ते 50 कार्यालय आहेत. कार्यालय म्हणजे शाखा आहेत प्रॉपर, म्हणजे जिथे वास्तू आहे, बसायला जागा आहे. अगदी आज नवी मुंबईमध्ये आपल्या सगळ्या किमान 1001 पदाधिकारी आहेत, पक्षाचे, सेलचे, हे सगळे मिळून. म्हणजे कुठल्या याच्यासाठी आम्हाला हॉल भरायचा असेल तरी एक दिवस अगोदर सांगितलं तरी बरोबर तो हॉल भरतो. आज राजसाहेबांमुळे 8 ते 10 दिवसांच्या तयारी 2019ला स्वतः मला बेलापूर विधानसभेतून 28 ते 30,000 मतं आहेत, ऐरोली विधानसभेतून 20 ते 22,000 मतं आहेत, म्हणजे 50,000चं मतदान आज नवी मुंबईमध्ये. बरं, मागच्या वेळी आपण महानगरपालिका लढलो ना, मी नुकतंच अध्यक्ष झालो आणि 6 महिन्यात महापालिका लढलो, तर साहेब म्हटले की आपण नको लढूया, आपली पूर्ण तयारी झाली. पण यावेळी सगळ्यात जास्त सुशिक्षित चेहरे नवी मुंबई महानगरपालिकेला उमेदवार म्हणून मनसेचे असतील आणि यावेळी कुठल्याही परिस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेत मनसे 100% प्रवेश करणार. अगदीच. आणि
तुम्ही आत्ता सांगताना अजून एक मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की कोविड काळामध्ये तुम्ही सर्वाधिक शाखा चालू झाल्यात असं सांगितलं जातं. मग हे कसं काय, म्हणजे ज्यावेळेस सगळं जग बंद होतं. सगळं कोविडमध्ये आहे ना, प्रत्येक जो राजकीय कार्यकर्त्यामध्ये जर सामाजिक अंश ज्याचा ज्याचा जिवंत होता तो सगळ्याच पक्षातला, त्याला मी रस्त्यावरती काम करताना पाहिलं. आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी स्वतः राजसाहेब, अमित साहेब आणि शर्मिला वहिनी हे रस्त्यावर होते. हे लोकांचे प्रश्न सोडवताना मी बघितले. मला वाटलं की त्याच वेळात लोकांना शाखेची जास्त गरज आहे. एवढे लोक फोन उचलत नव्हते, घरातले नातेवाईकांना विचारत नव्हते. शासन निर्णय तर काढला होता की GR काढून की एवढेच पैसे घेतले जावेत, एवढेच पैसे घेतले जावे. कुठेही ते राबवलं गेलं नाही. नवी मुंबईत मला तुम्हाला सांगावंसं वाटतं 3 ते 4 कोटी लोकांचे बिलांचे रिटर्न करायला लावले आपण आपले. तेवढे अभिजित बांगर आयुक्त होते. आपण ऑडिट करायला लावलं. म्हणजे ज्यांनी समजा मे पासून ॲडमिशन घेतलंय, जून जुलैला त्यांचं ऑडिट झालंय. आणि रिलायन्स असेल, रिलायन्स अंबानींचं फोर्टिस हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल ह्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलच्या बिलांचं ऑडिट करून नवी मुंबईकरांचे पैसे परत करायला लावले. तर मला वाटतं ही खूप वेगळी आणि मोठी गोष्ट नवी मुंबईत झाली. 24 तास आपले कार्यकर्ते, म्हणजे अमोल ऐवळे असेल, अभिजित देसाई असेल, अनिता नायडू असतील, अशी असंख्य नावं मला तुम्हाला सांगितलं, डॉक्टर आरती धुमाळ असतील, स्वतः त्या 24 तास वेळ देत होत्या हॉस्पिटलमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रात. डॉक्टर आरती धुमाळ ज्या आपल्या महिला सेनेच्या शहर अध्यक्ष आहेत, आप्पासाहेब कोटुळे, खानविलकर, निलेश असेल, ही सगळी मंडळी, मला असंख्य नावं घेतील माझ्या सहकाऱ्यांची, की जे 24 तास सातत्याने लोकांमध्ये. बरं, यांना 2-2, 3-3 वेळा कोविड झालाय. म्हणजे मला असं वाटत होतं की हे थोडं थांबवावं का आपण, कारण आपण आपल्या कार्यकर्त्याच्या जीवावर बेतेले. पण तरी सुद्धा न थांबता कोविडमधून बरं होऊन ही मंडळी परत हॉस्पिटलचं ऍडमिशन असेल, भाजीपाला असेल, औषधं असतील, कोणाला कुठल्याही प्रकारची मदत करत असताना आपले महाराष्ट्र सैनिक मागे हटतात. मला वाटतं याच्यामुळेच तुम्ही म्हणताय की येणारी महानगरपालिकाची जी निवडणूक होईल तिथं मनसे नक्कीच 100%. मला वाटतं की लोकांकडे आता, म्हणजे राजसाहेब जसं म्हणाले की आता साहेबांच्या हातात हात घेऊन लोक सांगतात की आता फक्त विश्वास शेवटचा तुमच्यावर आला. मला वाटतं या महाराष्ट्राची शेवटची आशा या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या भाऊगर्दीत, जेवढे आपण रोज उठलो की बातम्या काय बघतोय, या पक्षातून हा इकडे गेलाय, अंबादास दानवे इकडे जाणार आहेत, त्यांना आईने त्यांना थांबवलंय, ही गोष्ट इथे झाली. अशा वेळी ह्या सगळ्या भाऊगिर्दीत मला वाटतंय टोकाचं मराठीची कट्टरता, हिंदुत्वाबद्दलची कट्टरता आणि या महाराष्ट्राबद्दलचं प्रेम जर आज कोणामध्ये असेल तर ते राजसाहेब ठाकरेंमध्ये लोकांना दिसते. माझ्याकडे इतर अनेक, म्हणजे या सिडको सोडधारकांमध्ये राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या घरांच्या किमती कमी झाल्यात आणि उभाटाच्या सुद्धा यांनी मला फोन केले. मला वाटतं प्रति सरकारच झाल्यासारखं झालं. मला वाटतं की लोक यावेळी निश्चितपणे तो विश्वास दाखवणार आणि मोठ्या प्रमाणात पक्षाचे आमदार, नगरसेवक पुढच्या काही येणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे आपल्याला सभागृहात जाताना दिसतील. काय साहेब, एक आम्हाला जे तुमच्या नाविन्य वाटतं, म्हणजे तुमचे सगळेच उपक्रम तसे नाविन्यपूर्ण असतात, पण एक जो सातत्याने ज्याच्याबद्दल बोललं जातं आहे की पुस्तकप्रेमी गजानन काळे असे म्हणून तुम्ही ओळखले जातात नवी मुंबईमध्ये, त्याच्याबद्दल काय, म्हणजे ते कशी सुरुवात झाली, त्याच्या मागचं काय, तुम्ही दिवाळीला काही जे काय करता, कार्यक्रम घेता, त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा ना. मी थोडं सविस्तर सांगतो. अगदी. मी राजसाहेब ठाकरे यांची कुठलीही मुलाखत बघा, कुठलंही भाषण बघा, कुठले त्यांच्या बैठकीत आपण गेलात, कला, क्रीडा, साहित्य, चित्रपट, सिनेमा, नाटक, महाराष्ट्रातल्या सगळ्या क्षेत्रातल्या विषयांवर ते बोलू शकतात. मला वाटतं राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आकृष्ट होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण कुठलं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं कार्यक्रम जो काय हे आहे ती ही गोष्ट मी काही दिवसांपूर्वी मराठवाडा साहित्य संमेलनात उद्धवजी ठाकरे जाताना पाहिले. ते काहीतरी उद्घाटक होते की काय ते, तिथे जाऊन सुद्धा ते खोके ओकेवरच बोलत होते. बरं, अजित पवारांचा तर दुरान्वय संबंध नाही, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, चित्रपट, सिनेमा, नाटक आहे. तर मला वाटतं की चळवळीतून आम्ही 5-5 दिवसाची शिबिरं, अधिवेशनं, पुस्तक प्रदर्शनं यांना जात राहिलो आणि त्याच्यामुळे राजसाहेबांकडे आकर्षित होण्यामागचं हे एक कारण होतं. आणि सातत्याने मला आठवतं की मराठी भाषा दिवस 2009-10ला साहेबांनी ज्यावेळी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रभर, त्याच्या अगोदर फक्त काही संस्थात्मक पातळीवर साजरा होत होता,
ज्याला कुसुमाग्रजांची जयंती, आता तो मराठी भाषा गौरव दिन झाला. राजसाहेबांनी एक पुस्तिका काढली होती आणि त्या पुस्तिकेत 50 ते 100 कार्यक्रम दिले होते की आपण मराठी भाषा दिवस, ज्याला आपण मराठी भाषा गौरव दिन, कशा पद्धतीने महाराष्ट्र सैनिकांनी आणि माझ्या सहकाऱ्यांनी साजरा केला पाहिजे. नंबर 1, मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करा. मला आठवतं की विद्यार्थी सेना म्हणून मी त्यावेळी काम करत होतो. आम्ही 100 शिक्षकांना जे मराठी विषय शिकवतात त्यांना मानपत्र देऊन सत्कार केला होता. त्यावेळी शिरीष पारकर साहेब नवी मुंबईत आले होते, त्यावेळी ते प्रवक्ता होते, सरचिटणीस होते. असे वेगवेगळे कार्यक्रम साहेबांनी स्वतःहून दिले होते. म्हणजे आमच्यात ती सृजनशीलता होती, पण नेतृत्व इतकं सृजनशील आहे. म्हणजे मी गेली 2 ते 3 वर्ष पोलीस तिथे पुस्तक असा उपक्रम राबवतो. नवी मुंबईत 11 पोलीस स्टेशन्स आहेत. या 11 पोलीस स्टेशनला आम्ही पुस्तकांसही लायब्ररी दिली की पोलिसांमध्ये सुद्धा ताणतणावाची वेळ असते, दिवस असतात, त्यांच्यातही कोणीतरी कलाप्रेमी आहे, कोणीतरी कवी आहे, कोणीतरी साहित्यिक आहे, कोणीतरी विचारवंत आहे, त्यालाही कायद्याचं अजून ज्ञान घ्यायचं असतं, त्याला अपडेट व्हायचं असतं, अपग्रेड व्हायचं असतं. पोलीस तिथे पुस्तक असा उपक्रम आम्ही राबवला. त्याच्यानंतरच्या मागच्या वर्षी आम्ही सोसायटी तिथे पुस्तक. आज जेवढे आपले गृहनिर्माण संस्था आहेत त्यांची कार्यालय आहेत, पण त्या कार्यालयामध्ये पुस्तकं नाही आहेत. आम्ही नवी मुंबईतल्या अशा 100 सोसायट्यांमध्ये आम्ही पुस्तकांच्या लायब्ररी दिल्या. आम्ही नवी मुंबईमध्ये 10,000 पुस्तकं घरोघरी वाटली. घर तिथे पुस्तक, म्हणजे घर तिथे पुस्तक, पोलीस तिथे पुस्तक, सोसायटी तिथे पुस्तक. असे वेगवेगळे कार्यक्रम ज्यावेळी घेतले त्यावेळी मला वाटलं की लोकांमध्ये ते रुजतंय, लोक येत आहेत, लोक भेटत आहेत. हे वेगळे. पण राजसाहेब ठाकरे यांनी 2006ला ज्यावेळी पक्षाची स्थापना केली, मला आठवतं ते भाषण, जरी मी त्या प्रवेश तोपर्यंत केलेला नव्हता, पण ते सगळं ऑब्झर्व करत होतं. नंतर 2009 पर्यंत आमचं मत बनलं आणि आम्ही पक्षात आलो. वरच्या 4 पक्षांच्या भाऊगर्दीत माझा एक पक्ष आहे याच्यासाठी मी ह्या पक्षाची स्थापना केलेली नाही. तर माझ्या पक्षाचं वेगळेपण असेल. जसं राजसाहेब म्हणतात की ह्या देशात आत्तापर्यंतच्या इतिहासात कुठल्या तरी राज्याची, म्हणजे राजसाहेबांनी महाराष्ट्राची ब्लूप्रिंट, विकास आराखडा सादर करणारा त्या राज्यातील जनतेला भारतातला हा एकमेव पक्ष आहे. त्या भाषेचा भाषा दिवस साजरा करणारा महाराष्ट्रामध्ये मनसेच्या माध्यमातून हा पहिला पक्ष आहे. ह्याच्या माध्यमातून जे उपक्रम केले जातात, महाराष्ट्र धर्म म्हणून शिवतीर्थावरती पूर्ण पुस्तक प्रदर्शन, साहित्याचा मोठा जल्लोष आणि कार्यक्रम घेणारा हा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष आहे. मला वाटतं की असे वेगवेगळे संस्कार, राजसाहेब म्हणतात की नेत्याने संस्कार करायचे असतात, तर मला वाटतं ती प्रेरणा आहे आमची. राजसाहेब ठाकरे ही प्रेरणा आहे. मला आठवतं की अमित साहेब ठाकरे सुद्धा नवी मुंबईत मोठं आम्ही पुस्तक प्रदर्शन विष्णुदास भावे नाट्यगृहात घेतलं होतं. मला जाता जाता एक आठवण सांगायची. विष्णुदास भावे नाट्यगृह ज्यावेळी दिनेश वाघमारे साहेब आयुक्त होते, 2015-16चा किस्सा, विष्णुदास भावे नाट्यगृहाची अवस्था सुद्धा महाराष्ट्रातल्या सगळ्या नाट्यगृहासारखी होती. आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केली, आग्रह केला. दिनेश वाघमारे साहेब आयुक्त असताना त्या नाट्यगृहाचा दौरा झाला. आज त्या नाट्यगृहाचा कायापालट झाला आहे. मुक्ता बर्वेंपासून प्रशांत दामलेंनी नवी मुंबईतलं विष्णुदास भावे नाट्यगृहाचं जाहीर कौतुक केलं मीडियात. त्याचं जे श्रेय आहे त्या नाट्यगृहाचं पूर्ण जे कायापालट झालेलं आहे ते श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईचे. आम्ही परत त्या आराखड्यात अजून एक गोष्ट सांगितली होती की खाली आल्यानंतर जो नाट्यगृहासाठी येणारा जो मराठी नाटकांसाठी आहे तो मराठी प्रेक्षक आहे, मराठी वाचक आहे. त्यासाठी खाली तुम्ही लायब्ररी, पब्लिक लायब्ररी सुरू करा, असा आमचा पत्रव्यवहार आहे. काल परवा त्या लायब्ररीचं सुद्धा उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं. म्हणजे आज एकमेव महाराष्ट्रातलं नाट्यगृह आहे की जिथे तुम्ही प्रवेश केल्यानंतर नाटकासाठी अर्धा तास वेळ आहे, 20 मिनटं वेळ आहे, त्यावेळी आपण पुस्तकं चाळू शकता. तिथे कॅफेटेरिया केला आहे, तिथे पुस्तक वाचू शकता आणि पुस्तक खरेदी करू शकता. तर मला वाटतं नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साहेबांकडून घेऊन ही प्रेरणा, हे संस्कार राजसाहेबांनी जे आमच्यावर केले ते मी माझ्या सहकाऱ्यांसोबत प्रयत्न करत असतो. त्या निमित्ताने मला वाटतं नवी मुंबईतला जो वाचक आहे, नवी मुंबईतला जो नवी मुंबईकर आहे त्याच्यापर्यंत हे झिरपलं पाहिजे आणि तो झिरपण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन, म्हणजे मला वाटतं की ब्रासबँड महोत्सव, आगरी कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे नवी मुंबईत, त्याला कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम नाही आहे. पहिल्यांदा त्या ब्रासबँडला इतकं मोठं व्यासपीठ, ज्याला अमित साहेब ठाकरे आले, 3,000 ते 4,000 लोक आगरी कोळी समाज होता आणि तो ब्रासबँड महोत्सव झाला.
तर वेगळे म्हणजे मला आठवतं की आत्तापर्यंत आपण मालवणी महोत्सव ऐकले, आगरी कोळी महोत्सव. नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार आहेत. पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूरचा पश्चिम महाराष्ट्र महोत्सव गेले 2 ते 3 वर्ष. म्हणजे खाद्य महोत्सव आणि त्याच्यासमोर म्हणजे भारूड, लावणी, ते कुस्तीचे कार्यक्रम, असे सगळे जे गोष्टी आहेत त्या मनसेच्या माध्यमातून म्हणजे एकाच वेळी आंदोलनं, सिडकोचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, रस्त्यावरच्या लढाया, एकाच वेळी शाखेच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम घेतो आणि एकाच वेळी मला वाटतं की अशा पद्धतीने पुस्तकांचे कार्यक्रम, ब्रास बँडचे, पश्चिम महाराष्ट्र महोत्सव, असे वेगवेगळ्या गोष्टी आज नवी मुंबईने मनसेने नवी मुंबईकरांना दिलेल्या आहेत. मला असं वाटतं हे वावगं ठरणार नाही मी म्हटलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही नवी मुंबईचं मराठी पण जपलंय. हो 100%. नवी मुंबईकर म्हणजे मराठीच आहेत की, आणि मोठ्या प्रमाणात मुंबईतून इथे आलेला क्राऊड आहे. म्हणजे इथला आगरी कोळी समाज आहेच, पण त्याचबरोबर नवी मुंबई जो येणारा जो क्राऊड आहे तो मुंबईतला मराठी आलेला आहे. तर मला वाटतं की इथे गिरगाव सारखी संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न, इथे पार्ल्यासारखी संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न, आणि दादरमध्ये जसं राजसाहेबांनी दीपोत्सव केलाय अशी संस्कृती रुजव. म्हणजे मला आठवतं की दिवाळी अंक सुद्धा आपण घरोघरी पोहोचवले. बरोबर. म्हणजे अनेक दिवाळी अंक तर मी माझ्या कार्यकर्ते मला शर्मिला वहिनीची एक आठवण सांगून मी थांबतो थोडं, की शर्मिला वहिनींनी कल्याण वाचेल त्याचे कल्याण असा एक आम्ही कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमात वहिनी आल्या आणि वहिनींनी सांगितलं की एखादं पुस्तक राजसाहेबांनी वाचलं आणि ते त्यांना आवडलं तर राजसाहेब त्याच्या 100 प्रती मागून घेतात आणि त्यांच्या 100 सहकाऱ्यांना, मित्रांना, त्यांच्या काही बुद्धिजीवी मित्रांना ते पाठवतात. मला वाटतं हे संस्कार करणारा माझा नेता आहे. म्हणजे वाचन संस्कृती ही वाढली पाहिजे ह्याच्यासाठीचा सातत्याने प्रयत्न आहे. कुठला नेता तुम्हाला पुस्तक प्रदर्शनात जाताना दिसतोय? म्हणजे राजसाहेब पुण्यात आले की मला वाटतं अगदी अक्षरधाराला जातात, अक्षरधाराला पहिली तिथे जातात. मी अनेकदा आयडियलमध्ये राजसाहेबांना लोकांनी पाहिलंय. म्हणजे मला आठवतं रात्री 12 वाजता मी नांदगाव साहेबांबरोबर साहेबांकडे गेलो तर साहेब नांदगाव साहेब बाहेर आले. मी म्हटलं साहेब, राजसाहेब काय करत होते? अतुल देऊळगावकरांचं दुष्काळ आवडे सर्व बहुतेक ते पुस्तक राजसाहेब वाचत होते, कारण त्यावेळी खूप दुष्काळग्रस्त परिस्थिती होती. राजसाहेबांच्या जालनापासून सगळीकडे सभा होत. मला वाटतं की हा माझा नेता आहे आणि हे माझ्या नेत्याचं वेगळेपण आहे. त्याच्यामुळे ते संस्कार आम्ही माझ्या सहकाऱ्यांसोबत नवी मुंबईकरांबरोबर शेअर करत असतो. आता शेवटचा प्रश्न काय जर तुम्हाला मला हाच विचारावासा वाटतो की सध्याची महाराष्ट्राची झालेली राजकीय परिस्थिती जी आहे ती बघता कुणालाही अस्थिर व्हावं, म्हणजे सामान्य माणूस सुद्धा अस्थिर व्हावा अशी परिस्थिती असताना बरेच वेळा असं वाटू शकतं की बाबा आज एक शिवसेना होती त्याच्या 2 झाल्या, त्याच्यानंतर एक राष्ट्रवादी होती त्याच्या 2 झाल्या, पक्षांचं वेगळं, राष्ट्रीय पक्षांचं काय वेगळं चाललंय. अगदी अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं की आपला जो सहकारी आहे पक्षाचा त्याला तुम्ही या सगळ्या वातावरणामध्ये त्याला काय संदेश द्याल? नाही, मला आठवतं की साहेबांनी आत्ताही सांगितलं की राजकारणात सगळ्यात जास्त काही लागत असेल तर तो संयम लागतो. आपली वेळ निश्चितपणे येत असते. अनेकदा माझ्यासारख्या पदाधिकाऱ्याला सुद्धा फ्रस्ट्रेशन येतं की उठल्यानंतर आम्ही रात्री विचार करतो की अरे काय कधी होणार आहे आपल्याला, कधी होणार आहे आपल्या पण राजकीय महत्वाकांक्षा, एक नैराश्य येतं, एक डिप्रेशन येतं, एक फ्रस्ट्रेशन येतं. मी परत आहे ना सकाळी उठल्यानंतर विचार करतो आणि हे महाराष्ट्रातले 4 नेते समोर ठेवतो. उद्धवसाहेब ठाकरे, अजित पवार, जे काय काँग्रेसचं नेतृत्व आणि जे काय, मला वाटतं ह्या 4ही पक्षापेक्षा माझा नेता ही वेगळी मांडणी करतो. माझा नेता ह्या महाराष्ट्राबद्दलचं खरं प्रेम असलेला नेता आहे. तो जे मांडतो ते लोकांमध्ये जास्त थेट भिडत असतं. आज पैसा, साधनं याच्या माध्यमातून निश्चितपणे काही राजकीय पक्षांना आणि नेत्यांना यश निश्चितपणे मिळते, कारण आज निवडणुकीची गणितं खूप वेगळी आहेत. पण त्यामुळे मला वाटतं आमिष पण आज खूप आहेत. मला वाटतं अनेक प्रलोभन आहेत. पण जी संधी माझ्यासारख्या चळवळीतून येऊन इथे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला मिळाली, ती संधी मला कुठल्याही राजकीय पक्षामध्ये, मला हे जे प्रयोग करता आले, मला हे जे विषय घेता आले, म्हणजे सिडकोच्या घरांचा विषय ज्यावेळी मी घेतला आणि ज्यावेळी मी राजसाहेबांना तो विषय सांगतो तर मला नेत्याच्या डोळ्यात ती आस्था दिसते. माझा नेता हे सांगत नाहीये की त्या सिडकोच्या घरांमागे जे 500 कोटी हे होणार आहे ना त्याच्या मागे मला किती कोटी मिळणार आहेत. म्हणजे आजकालच्या पक्षात राजकारण काय होतंय, तुम्ही कुठलाही विषय घेऊन गेला तर पक्षाला काय मिळणार आहे आणि नेत्याला काय मिळणार आहे, कट किती. माझा नेता आज कुठलीही सत्ता नसताना, कुठलंही सरकार नसताना 500 कोटी सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्याचे कमी करून घेतोय.
माझा नेता अमित साहेब ठाकरे आज कुठलीही सत्ता नसताना 90 कोटी रुपये सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी कामगाराच्या खात्यात वर्ग करतोय. तर मला वाटतं ही संधी तुम्हाला कुठल्याही याच्यात, हा जो मान आहे, हा जो सन्मान आहे, म्हणजे आज आम्ही बघतो की आज आम्ही ज्यावेळी फील्डवर जातो त्यावेळी सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिक असेल किंवा सर्वसामान्य मतदार असेल, त्याला आमच्याबरोबर फोटो काढावासा वाटतो. हा आमचा मान नाही आहे, अगदी हा मला वाटतं राजसाहेबांनी दिलेला मान आहे. मी अनेक तुम्हाला आमदार खासदार मंत्री दाखवेल की सर्वसामान्य तरुण मुलांना ते बाजूने जरी गेले मंत्री महोदय आमदार खासदार, त्यांच्यावर फोटो काढायची इच्छा नाही. हे त्यांचं कर्तृत्व आहे किंवा त्यांचा अप्रूव्हही नाही आहे, त्यांचं अप्रूप नाही, त्यांचं आकर्षण नाही. पण एखादा महाराष्ट्र सैनिक ज्यावेळी मनापासून काम करतो माझ्यासारखा, त्यावेळी लोकांना वाटतं की नाही साहेब तुमच्यावर एक फोटो काढायचा आहे. मला वाटतं ही आमच्या कामाची आणि ही राजसाहेबांनी आमच्या मागे जो हात ठेवलेला आहे, जो राजसाहेबांनी आम्हाला दिलेला मान आहे, त्याची ही पोचपावती आहे. तर मला वाटतं ही पोचपावती कुठल्याही आमदाराच्या दर्जापेक्षा, खासदाराच्या दर्जापेक्षा, मी तर सांगतो मी नवी मुंबईचा आमदार आहे, मी नवी मुंबईचा मंत्री अगदी आहे, तुम्ही जे कामं केली, अगदी. जेवढी कामं एक महाराष्ट्र सैनिक म्हणून, नवी मुंबईचा अध्यक्ष म्हणून माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन जी झालेली आहे, ती नवी मुंबईतल्या कुठल्याही आमदार खासदार किंवा याच्या माध्यमातून, मग अगदी महाराष्ट्र भवनाचा विषय तो आपण घेतला, राजसाहेबांकडे सांगितलं, आज ते महाराष्ट्राहून पुढच्या काही दिवसात होतात. मला वाटतं की हा मान जो आहे, हा जो सन्मान आहे आणि राजसाहेब ठाकरे नावाचा जो ब्रँड आहे, ज्याच्या माध्यमातून कुठलाही विषय या महाराष्ट्रात घेतल्यानंतर धसाच लागतो, ही ताकद आज महाराष्ट्रातल्या कुठल्याच नेतृत्वामध्ये नाहीये. तो संयम ठेवून आपलं काम चोखपणे करणं, आज ना उद्या त्याची दखल निश्चितपणे तुमचा मतदार महाराष्ट्र घेईल. मला तो 3 इडियटचा डायलॉग आठवतोय, तो बोलतोय आप थोडा झूठ बोल देते तो शायद हम आपको, म्हणजे आम्ही तुम्हाला काय बोलतो बहुत, म्हणजे भरपूर सहन करून हे खरेपणा आज माझ्यामध्ये आलाय. तुम्ही नाही घेतलं तरी चालेल, कुठली तरी कंपनी असेल जी माझ्या खरेपणावरती मला जॉईन करून घेईल. तर मला वाटतंय एक क्षण तो असा असेल की महाराष्ट्रातील जनता ही राजसाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांबद्दलची सहानुभूती दाखवेल आणि आमच्या कामाला निश्चितपणे पोचपावती देईल. मला वाटतं तो दिवस लवकरच येणार आहे. त्या दिवसापर्यंत सगळ्या सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकांनी निश्चितपणे वाट बघावी. आम्ही ते सुरेश भटांची कविता बोलायचो, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही, आजचे आमचे पराभव पचवी तो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला उरावर जखम जो करणार. मला वाटते अतिशय सुंदर पद्धतीने आज आपल्या मुलाखतीचा आपण आता याच्यावरती शेवट करूया, कारण का ह्या वाक्याच्या पुढं काहीच येऊ शकत नाही. अगदी अगदी. आणि तुम्ही इथं आला, भरभरून बोलला आमच्याशी. आज सर्व महाराष्ट्र सैनिकांना पण आज एक मेसेज गेला असेल, विद्यार्थी सेनेचं काम कळालं असेल आणि कार्यक्रमाची तर अख्खी एक श्रृंखलाच आहेत काळेसाहेबांनी दिली की कशा पद्धतीने कार्यक्रम झाले पाहिजेत. काळेसाहेब, तुम्ही आमच्या इथं मनसे सोशलवर आला, धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र. खूप आभारी. धन्यवाद. दर्शको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तुम्ही निश्चितच कमेंट्समध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.